श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। उद्या 7 सप्टेंबर वार रविवार आणि या दिवशी आलेली आहेत भाद्रपद पौर्णिमा। या भाद्रपद पौर्णिमेला प्रौष्ठपदी पौर्णिमा असे म्हटले जाते। आपल्या हिंदू धर्मात पौर्णिमेच्या तिथीला खूप महत्त्व दिले गेले आहे आणि प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला स्वतःचे वेगळे महत्त्व आहेत। सध्या भाद्रपद महिना सुरू असून या महिन्यातील पौर्णिमा खूप विशेष आणि महत्त्वाची मानली जाते, कारण या दिवसापासून पितृपक्ष हा सुरू होतो, जो भाद्रपद अमावस्येच्या दिवशी म्हणजेच सर्वपित्री अमावस्येला संपत असतो। योगायोगाने या भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी वर्षातील सर्वात मोठे आणि शेवटचे चंद्रग्रहण सुद्धा आलेले आहेत, जे संपूर्ण भारतामध्ये दिसणार आहेत। या भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून गंगा स्नान किंवा कोणत्याही पवित्र नदीत स्नान केल्याने अनेक पटीने पुण्य प्राप्त होते। आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखर पितृदोष हा देखील दूर होतो। तसेच या पौर्णिमेला अनेक जण उपवास करून देवी लक्ष्मी आणि चंद्रदेवाची पूजा करत असतात, कारण हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। या भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी दानाला विशेष महत्त्व दिले जाते। यामुळे आपल्याला पुण्यपूर्व फळ मिळत असते। आपले घर हे नेहमी धन संपत्तीने भरलेले राहते आणि म्हणून या दिवशी अन्नदान करणे हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते। जर या दिवशी आपण गरजू व्यक्तीला आपल्या यथाशक्ती काही दान केले तर आपल्या घरात कधीही धन धान्याची कमतरता ही भासणार नाहीत। म्हणून तुम्ही आवर्जून एखाद्या गरजू व्यक्तीला दान जे आहे तर ते नक्की करा, कारण या दिवशी कोणाचे पोट भरण्यापेक्षा मोठे दान जे आहे तर ते असू शकत नाही। तसेच या दिवशी शंखदान करणे हे सुद्धा खूप शुभ मानले जाते। शंखामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याची शक्ती असते आणि अशा स्थितीमध्ये जर आपण या भाद्रपद पौर्णिमेला शंखदान केला तर आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा ही दूर होते आणि घरात खूप मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते। जर तुम्हाला तुमच्या कुंडलीतील चंद्र जो आहे तर तो बलवान करायचा असेल तर या दिवशी तुम्हाला चांदीचे दान करायचे आहेत। अगदी थोडीफार चांदी जी आहे तर ती तुम्ही दान करू शकता। यामुळे नक्कीच आपल्या कुंडलीतला चंद्र जो आहे तर तो मजबूत होतो। धार्मिक दृष्टीने ही भाद्रपद पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी दानासोबतच काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। उद्या रविवार भाद्रपद पौर्णिमेला तुळशीजवळ ठेवा ही एक वस्तू। शत्रू तुमची घरी येऊन माफी मागेल। 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल। घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आणि पुढील 3 पिढ्या तुम्हाला काहीच कमी पडणार नाहीत। तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला तुळशीपाशी ठेवायची आहेत, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता। अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला तुळशीजवळ ही एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे। व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा शिवपुराणामध्ये सांगितलेला उपाय आहे आणि तोच उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे हा उपाय अत्यंत प्रभावी आणि सात्विक असणार आहे। त्यामुळे घरातील प्रत्येक स्त्रीने हा उपाय आवर्जून करायचा आहे। ज्या घरामध्ये हा एक उपाय केला जाईल त्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल, कारण आपल्या सर्वांनाच माहीत आहे की पौर्णिमा हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे। या दिवशी स्वतः माता लक्ष्मी पृथ्वीवरती येऊन आपल्याला आशीर्वाद देत असते आणि ज्या घरात हा उपाय केला जाईल त्या घरात नेहमी लक्ष्मी प्रसन्न राहील। तुळस ही आपल्या हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र मानली जाते। तुळशीला साक्षात देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते। ती भगवान विष्णूंना प्रिय आहेत।
पौर्णिमेच्या दिवशी जर आपण हा उपाय जर केला तर आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा येते, घरातील नकारात्मक ऊर्जा ही दूर होऊन सुख समृद्धी येत असते। तसेच हा उपाय केल्याने घरातील वास्तुदोष हा देखील दूर होतो आणि आपल्या घरातील सर्व सदस्यांचे पाप देखील नष्ट होतात। जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल, किंवा तुम्हाला एखादं कर्ज घेण्याची वेळ येत असेल, किंवा तुम्ही कर्ज घेतलेलं आहे त्या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्तता हवी आहे, किंवा तुमचा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे त्यामधून हवा तसा पैसा येत नाही, तुमचा व्यवसाय हा चांगला चालत नाही, तर यासारख्या सर्व आर्थिक समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। शिवपुराणानुसार जो व्यक्ती हा उपाय आपल्या घरामध्ये करतो त्या घराला 3 पिढ्या काहीही कमी पडत नाही, 3 पिढ्या त्या घराची प्रगती होत असते। आणि म्हणून अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद, गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे। यामुळे आपलं शरीर, मन, आत्मा हा पवित्र आणि शुद्ध होतो। यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे। धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे। आणि यानंतर शक्य असेल तर तुम्ही सकाळीच हा उपाय करू शकता, नाही शक्य तर दिवसभरामध्ये करू शकता। उपाय करण्यासाठी आपल्याला एक ताट घ्यायचं आहे, त्या ताटामध्ये हळद, कुंकू, अक्षदा घ्यायच्या आहेत। यानंतर तुम्हाला थोडासा उसाचा रस जो असतो तर तो घ्यायचा आहे, एक पिवळ्या रंगाचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि 5 लवंग घ्यायच्या आहेत। यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे। तुळशीपाशी गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे थोडंसं पाणी शिंपडून ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहेत। यानंतर तुळशीपाशी तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे, तूप नसेल तर तेलाचा दिवा लावायचा आहे। आणि यानंतर तुळशीला हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षता अर्पण करायचे आहेत, फुलं असतील तर फुलं अर्पण करायचे आहेत। आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तुळशीपाशी बसून थोडासा उसाचा रस हा आपल्या उजव्या हातावरती घ्यायचा आहे, आपलं नाव सांगायचं आहे, गोत्र सांगायचं आहे आणि यानंतर हा रस तुळशीच्या मुळाला अर्पण करायचा आहे। पुन्हा एक चमच्याभर उसाचा रस हातावरती घ्यायचा, आपलं नाव बोलायचं, आपलं गोत्र सांगायचं आणि पुन्हा हा रस तुम्हाला अर्पण करायचा आहे। असे तुम्हाला 7 वेळा हा उसाचा रस आपल्या हातावरती घेऊन आपल्या हाताने तुळशीच्या मुळांना अर्पण करायचं आहे। आणि प्रत्येक वेळी आपलं नाव आणि गोत्र जे आहे तर ते सांगायचं आहे। आता गोत्र म्हणजे काय हे बऱ्याच जणांना माहीत नसतं। आपल्या घरामध्ये जे वडीलधारी व्यक्ती आहेत, आजी आजोबा आहेत, तर त्यांना तुम्ही गोत्र विचारून घेऊ शकता। यानंतर तुम्हाला पिवळ्या रंगाचा कपडा जो आपण घेतला होता तर तो तुळशीसमोर अंथरायचा आहे, त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती 5 लवंगा ठेवायच्या आहेत। त्यावरती हळदी कुंकू वाहून त्याची पोटली तुम्हाला तयार करायची आहे आणि ती पोटली तुळशीजवळ तुम्हाला ठेवायची आहे। यानंतर ना त्या पोटीला हळदी कुंकू लावायचं आहे, तुळशीला हळदी कुंकू लावायचं आहे आणि दोन्ही हात जोडून आपल्याला धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी, कर्जमुक्तीसाठी, आपल्या आयुष्यातील सर्व समस्या या दूर होण्यासाठी, आपली भरभरून प्रगती होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत। यानंतर तुळशीला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत। प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। आता ही जी पोटली आपण ठेवली आहे तर ही पोटली 1-2 तासानंतर ना तुळशीजवळ उचलून घ्यायची आहेत आणि ती आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत। जोपर्यंत ही पोटली तुमच्या घरात आहे तोपर्यंत तुम्हाला कधीही आर्थिक समस्यांचा सामना हा करावा लागणार नाही। आता तुम्ही म्हणाल फक्त उपाय केला आणि लगेच पैसा येईल असं नाही, यासाठी आपल्याला कष्ट आणि मेहनत ही तर करावंच लागणार आहेत। पण बरेच जण फक्त काबड कष्ट करतात परंतु त्यांना कष्टाचं फळ मिळत नाही, त्यांच्या मेहनतीला यश मिळत नाही। आणि म्हणून जर आपण काही उपाय जर केले तर नक्कीच आपल्या कष्टाला, मेहनतीला भरभरून यश मिळत असतं आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होत असतात। त्याचबरोबर जर तुम्हाला एखाद्या शत्रूचा त्रास असेल, शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल, शत्रू समोरून तुमच्यावरती वार करत आहे, तुम्हाला भरपूर असा त्रास देत आहे, शत्रूमुळे तुमच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, संकट, अडथळे येत असतील किंवा शत्रू हा गुप्त वार करत आहे, तर असा शत्रू नष्ट होण्यासाठी किंवा तुम्हाला एखाद्याची वाईट नजर लागलेली आहे आणि या वाईट नजरेमुळे जर तुमच्या आयुष्यामध्ये सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल तर एक उपाय तुम्हाला करायचा आहे। काय करायचं आहे, एक
जो काचेचा ग्लास असतो तर तो घ्यायचा आहे, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला 5 लवंग टाकायच्या आहेत, 1 तमालपत्र टाकायचं आहे आणि हे पाणी आपल्यावरून 7 वेळा, ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे 7 वेळा ववाळून घ्यायचं आहे आणि हे पाणी तुळस सोडून तुम्ही कोणत्याही झाडाला घालू शकता। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे। दोन्ही उपाय खूप प्रभावी आहेत, नक्की करा। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।